आपल्या मागं जो येत आहे त्या कुत्र्याला सुद्धा अक्कल आहे, पण काही राज्यकर्त्यांना अक्कल नाही. मोदी सरकार महागाईच्या मुद्द्यावर बोलणार नाहीत, बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलणार नाहीत, शाळेच्या मुद्द्यावर बोलणार नाहीत, पण ते धर्माच्या मुद्द्यावर आणि दिमागी नक्सल इथेनॉल असे सगळे जे बिनबुडाचे मुद्दे आहे याच्याबद्दल बोलते. तर काय आपला भारत देश विश्वगुरु बनणार? हे असे अळांचोट जर देश चालवत असतील तर यांनी काही अभ्यासच नाही केला ना. इथेनॉल मुळे गाळ्यांचा ॲव्हरेज कमी झाला, पण सरकारचा ॲव्हरेज काही कमी नाही झाला. लोकांच्या खिशातले पैसे चालले. मला हे समजत नाही, एक छोटीशी साधी गोष्ट आहे का जे तुम्हाला प्युअर पेट्रोल मिळत आहे त्याच्यामध्ये काळा करायची काय गरज आहे? इथेनॉल टाका. हे साले सुधरत नाही आता. ते जेवढं चांगलं प्युअर पेट्रोल मिळत आहे तुम्हाला आपल्या रशियाकडून, तर त्याच्यामध्ये तुम्ही काळा करता, इथेनॉल टाकता आणि परत इकडे साखरेचे भाव वाढलेले आहेत आणि तुम्ही म्हणता आपलं काय येड्यात काढल्यासारखे काय नेते आहेत रे बा आपल्या भारत देशाचे. बेअक्कल नेते आहेत ते. अरविंद केजरीवाल बरोबर बोलते. हे साले कमी शिकलेले बेअक्कल नेते. ते मराठीत एक म्हण आहे ना, माकडाच्या हातात दिला कारभार, नाही कावड्याच्या हातात दिला कारभार, त्यांना घाण केला सारा दरबार. असं झालं ते. आता जेव्हा आपल्याला प्युअर पेट्रोल मिळत आहे तर त्याच्यावर पण तुम्ही इथेनॉल मिश्रित करून गाड्यांचा ॲव्हरेज कमी करता आणि रेट पण कमी नाही करत. हा कुठचा नियम आहे? तर हे मला पटण्यासारखं नाही. कारण या इथेनॉलमुळं साखरेचे भाव वाढलेले आहेत. जे आता तुम्ही हे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळता त्याच्यामुळे ते साखरेचे भाव वाढलेले आहेत आणि त्याचा सामान्य जनतेवर जो परिणाम झालेला आहे, सामान्य जनतेच्या खिशाला कातीट लागलेली आहे. आणि परत महागाई वाढलेली आहे. जे तुम्ही मेन मुद्दे आहेत त्याच्यावर तुम्ही बोलत नाही आणि जे काही ना काही मुद्दे काढून बाहेर आणता तुम्ही. आता 15 ऑगस्टला मोदी साहेबांनी बोलले का दिमागी नक्सल. अरे बाबा, तुम्ही ह्या 140 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करता आणि तुम्ही आम्हाला दिमागी नक्सल म्हणता, तर मग ह्या 140 कोटी जनतेचे तर तुम्ही मुख्य आहात, मग तुम्ही पण दिमागी नक्सल झालेत. ते काय काय गोष्टी मुळे आपला भारत देश हा खूप मागे पडलेला आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, अक्कल नाही नरा आणि भीक लागली आहे घरा. आज आपण बघतो आहे साखरेचे रेट प्रचंड गगनाला भिडलेले आहेत. 75 रुपये प्रति किलो. आणि आता काही दिवसानंतर अशी परिस्थिती येईल का हे जे साखरेचे रेट आहे 100 रुपये प्रति किलो होणार आहे. कारण जे सत्तेमध्ये बसलेले आहेत ते सगळे अनपढ, कमी शिकलेले असे लोक बसलेले आहेत. त्यांना काही देश चालवता येत नाही. जसं आपण एखादी बागायती जमीन विकून त्याच्या जागी जर आपण पडीक जमीन विकत घेतली तर असंच काहीतरी ह्या मोदी सरकारच्या बाबतीत घडत आहे. कारण हे इथेनॉलमध्ये आपल्याला जे E20 देत आहे, इथेनॉल पेट्रोल मिश्रित इथेनॉल, याच्यामध्ये बघा तुम्ही गाडीचा ॲव्हरेज पण कमी होत आहे. आणि जे आपण 10 वर्षापूर्वी म्हणजे फार पूर्वीपासून आपला जो भारत देश आहे तो जगाला साखर निर्यात करायचा, आता अशी वेळ आलेली आहे की आपल्याला साखर आयात करण्याची वेळ आलेली आहे आपल्यावर. तर हे सगळे त्यांचे हे नेत्यांचे धोरणं
ते त्यांचं ते दूरदृष्टीचा अभाव हे सगळं त्याला कारणीभूत आहे.